रूपी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, शांती ब्रह्म पदवी बहाल झालेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांचा अभंग असून अभंग 4 चरणांचा आहे. मौली सर्वांच्या पाठांतरातला असा नेहमी उच्चारला जाणारा अभंग आहे आणि या अभंगाचा भावार्थ असाच असेल नाही सांगता येणार, पण भावार्थ म्हणजे बालक बाबाची येता टिरी गे आणि बापा तेच जेवू लागे तरी तो संतोष लेणे वेगे मुखची ओढवी. जैसा का स्वभाव माये बापांचा अपत्य बोले जरी गोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. बालक गोबड बोलत असताना आई जसं ओळखून घेते तसा आपण तोडका मोडका जरी भावार्थ काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्ञानोबराय त्याचा सरळ अर्थ लावून घेतील, नाथ बाबा सरळ अर्थ समजून घेतील अशी आशा करून आपण याच ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वमाऊली संत श्री ज्ञानोबराय संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या या वत्सनगरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने इंगोले परिवाराने नियोजन केलेले आहे. कार्यक्रम सुरुवात झालेली आहे. 10 तारखेला आज या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. त्यानंतर रामकथा आणि ज्ञानोबरायचं जीवन चरित्र निखिल महाराज आपल्या समोर मांडत आहेत. त्यानंतर रामकथाकार गुरुवर्य श्री त्र्यंबकेश्वर महाराज कोरडे गुरुजी जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मुखातून मधुर वाणीने आपण तुलसी रामायण श्रवण करत आहात. त्यानंतर गजानन महाराज मृदंगावरती आहेत. निखिल महाराजासह सर्व गायनकार माझ्या साथीला उपस्थित आहेत आणि आपण वाशिमकर मंडळी अतिशय या वेळीवर प्रेम करत असणारे या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांच्या माध्यमातून मला तारीख लाभलेली आहे मी आपलं दर्शन जे आज मी करू शकत आहे तर ते
मदन निरगुडे सर यांच्या माध्यमातून, डॉक्टर मदन निरगुडे यांच्या माध्यमातून मी आज आपलं दर्शन करू शकत आहे माऊली. आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री रामेश्वर भगवान इंगोले यांच्या माध्यमातून दुर्गाताईच्या सहकार्याने आणि त्यानंतर माझ्या मदन दादांना जे सहकार्य करतात त्या मीनाक्षीताई निरगुडे यांच्या माध्यमातून आज आपल्या भेटीचा सुयोग. विठ्ठल प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून महाराज अभंगामध्ये ओम शब्दाचा प्रथम उच्चार करत आहेत. ओम नमो ज्ञानेश्वरा. या जगात जेवढे शब्द निर्माण झाले त्या शब्दाचा पूर्ण मूळ म्हणजे ओम आहे, अंतीही ओम आहे आणि सुरुवातही ओम आहे. ओमच्या बाजूला या जगात काहीच नाहीये. सर्व जे काही विश्व समावलेलं आहे ते ओम मध्ये समावलेलं आहे. ओम तत्व एक असं तत्व आहे जे निर्वाणीचं तत्व आहे. निर्वाणीचं शेवटी जे आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे ते ओम तत्व आहे. कारण ओम तत्व म्हटल्याशिवाय कशाचा अंत होत नाही. ओम श्री गणेशाय नमः म्हटल्याशिवाय कशाची सुरुवात होत नाही आणि जर झाली तर त्याचा पूर्ण चांगल्या पद्धतीने शेवट होत नाही. म्हणून ओम हे तत्व अतिशय निर्वाणीचं आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा. कारण ओम तत्वाला जे पोचलेले आहेत ते महात्मे म्हणजे ज्ञानोबराय आहे. हा जो सप्ताह आहे, हा जो सप्ताह या कार्तिक वद्य पक्षामध्ये, तर या ठिकाणी ज्ञानोबरायचं चरित्रच मांडावं लागतं. का हो? तर दंडक संप्रदायाचा ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानेश्वर माऊली यांच्यासारखा वैष्णव ना भूतो ना भविष्यती दुसरा कोणी झाला नाही. कारण जेव्हापासून माझे ज्ञानोबराय या पृथ्वीवरती आलेले आहेत तेव्हापासून ज्या ज्या संतांनी संत बनण्याचा प्रयत्न केला, सात्विक बनण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ज्ञानोबरायचं वाङ्मय वाचलं. का हो? तर देखे मुक्ताचे निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. आवाज बरोबर येते ना आपल्याला? स्पष्ट कळते? विठ्ठल विठ्ठल. जशी आपलीच वस्तू हरपावी आणि आपणच दिवा घेऊन शोधावी आणि हरपलेली वस्तू मिळाल्यानंतर जो आनंद होतो मिळाली, तसं परमात्मा रूपी ओम रूपी तत्व ज्या ज्ञानोबरायांनी आपल्याला सहज उघडं दाखवून दिलं, उघडं, त्या ज्ञानोबरायचे किती उपकार आहेत या जगावरती. कारण ज्या ज्या जीवाला त्यांचा अनुग्रह लाभला ना माऊली, तो जीव नेहाल झाला हो नेहाल. कारण आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. आज आनंदाला जोडा नाही. कारण ज्ञानोबरायच्या नंतर ज्यांनी ज्ञानोबरायचं वाङ्मय वाचलं ते खरे संत झाले माऊली. ज्ञानोबरायचं वाङ्मय तुकोबारायांनी वाचलं, नाथबाबांनी वाचलं, चांगदेवांनी वाचलं आणि जनाबाई म्हणतात तुम्ही आम्ही जो कोणी वाचेल त्याच्या लोटांगणी जायला तयार आहे. Thank you.
महाराज म्हणतायत जो कोणी वाचेल, वाचेल म्हणजे ग्रंथ वाचून जो काळाच्या तावडीतून वाचेल, काळाला बाहेर बाजूला उभं करेल आणि जो वैकुंठ भुवनी घर करेल त्याच्या लोटांगणी मी घ्यायला तयार आहे. का हो, तर ज्ञानोबारायचं वाङ्मयच असं आहे. जेव्हा ज्ञानोबाराय होते तेव्हा ज्ञानोबारायची संगत ज्याने ज्याने केली तो जीव तरला हो. खरं तरले तरती का बहुत विश्वासी, विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. जो कोणी विश्वास करेल संतांवरती तो तरल्याशिवाय राहणार नाही माऊली. अहो, आज आळंदीमध्ये अशी भव्य दिव्य यात्रा चालू आहे. या आणि तरा, ज्ञानोबाराय म्हणतात या आणि भवसागरातून तरा. तुम्हाला जर तरायचं असेल तर, नाहीतर मग वैतरणी नदीत तुमचे असे काही हाल होतील की या कलियुगामध्ये काहीतरी काही वाचिक मानसिक पाप आपल्याकडून घडलेलं असतं. पण तुम्हाला विठोबाच्या आवडीचं व्हायचं असेल तर पंढरपूरला या, अलंकापुरीला या. निळोबाराय सुद्धा म्हणतात यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा या. आळंदीचा महिमा आज या कार्तिक वद्य पक्षामध्ये अत्यंत मोठा आहे. कोण कोण आलं हो? जे सर्वजण पंढरीला जातात, जे पंढरीचे नित्य वारकरी आहेत, शुकसंकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी वाडा अडवणी पाहता ती जगजेठी. सर्वजण येत आहेत. ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडवणी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभादिक त्या ठिकाणी येत आहेत आणि वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरू येत आहेत आणि नित्यवारी पंढरीची करतायत. पण जो पंढरीचा परमात्मा आहे तो परमात्मा सांगत आहे देव म्हणे नामा पाहे, ज्ञान देव मीची आहे तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. खरं ज्याने हे ओळखलं की आत्मा हा एकच आहे, एक, गीता तत्व सुद्धा त्याचसाठी आहे, संतांचे अवतार सुद्धा त्याचसाठी आहेत. तत्व एक आहे आणि त्या तत्वाला ओम म्हणतात. ते तत्व एक आहे असं सांगण्यासाठी आणि शेवटी सांगितलं सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं सर्व पापोभ्यं मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुना तू मनःप्रीती करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. एक आहे आणि एकच तत्व ओळखण्यासाठी संत येत आहेत. अनंत रूप अनंत वेश घेऊन त्या ठिकाणी परमात्मा नाना रूपाने नटून
येते आणि अनंत रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात आणि त्या रूपाची ओळख देण्यासाठी जे वैकुंठवासी संत आहेत ते याच कारणाशी इथे आलेले भावे वर्ताय झाडू संतांचे मार्ग वैकुंठात राहणारे संत ज्यांची भगवंत वैकुंठामध्ये पूजा करतो ते संत इथे येत आहेत का हो तर पहिलीतल्या वर्गातल्या लेकराला इंग्रजी कळणार नाही मॅट्रिकचं शिकवलेलं कळणार नाही जसं संस्कृत भाषा सामान्य जनतेला कळणार नाही म्हणून हे ज्ञान या जगामध्ये लोपत चाललेलं आहे लोपले ज्ञान जगी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव 1400 वर्षाचे चांगदेव लोटांगणी आले माऊली आणि माऊलीच्या सोबत त्या ठिकाणी गेले कारण माऊलीच्या जीवीची आवड एकच आहे प्रत्येक जीवाला भक्ती मार्गाला लावायचं आहे टाळ दिंडी हाती घेऊन नाचा एवढंच नाही माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुणी वेगिले मग पांडुरंगामध्ये मन ठेवा आणि फक्त त्याच्या नाचत वारीला जा जर तुम्ही त्याची वारी कराल तर तुम्ही या भवसागरातून तरुण जाल असं सांगण्यासाठी ज्ञानोबरायाने गीतेची टीका केली आणि गीतेवरती ब्रह्म साम्राज्याची दीपिका वर्णन केली ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा माझा चालविली
जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा. काय केलं हो ज्ञानोबारायांनी या पृथ्वीवरती एवढं ओझं केलं, एवढे उपकार केले की या देहाचं मंदिर बनवण्याचं काम माझ्या ज्ञानोबा माऊलींनी केलं. या देहाचं सुद्धा मंदिर बनवता येते आणि यामध्ये परमात्मरूपी आत्मरूपी ईश्वराचं दर्शन तुम्हाला करता येईल. त्या मंदिराचा पाया खांदून दिला आणि पाया खांदल्यानंतर आपण स्वतः पायातली वीट झाले, पायातली वीट आणि स्वतः आपलं आत्मरूप दर्शन करून देण्यासाठी हे गीता तत्व उजडास आणलं. कारण हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं होतं परमात्म्याने. सूर्यदेवाने मनुला दिलं, मनुने ईश्वांकुला दिलं आणि ईश्वांकुने अनेक ऋषी मुनींना राजा महाराजांना दिलं. पण ज्यांनी त्याचाच फायदा घेतला आणि जनतेला हे ज्ञान कोणीच द्यायला तयार नाही हो. एवढंच नाही, नवनाथाकडे ही विद्या आली, शुद्धदेवाकडे ही विद्या आली आणि परंपरागत एकमेकाला एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा चालत आली. पण माझ्या ज्ञानोबारायांनी असा काही संकल्प केला की अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरी न तिन्ही लोक जाईन गे मायत या पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया. मी त्या पंढरपुराला जाईन, मोक्षरूपी पंढरीला. आणि काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. ती वारी करत असताना तुम्ही या वारीला जाल आणि तुम्ही आत्मरूपी तत्वाला एकदा प्राप्त केलं की पुन्हा तुम्हाला वारी करण्याची गरज नाही. कारण जन्म मरणाची वारी जर चुकवायची असेल तर पंढरीची वारी करावी लागेल. कारण पंढरीला गेल्यानंतर जीवाला सुख होतं, जाता पंढरीशी सुख वाटे जीवाला आनंदे केशवा भेटताची. पंढरीला जाताना असं सुख होतं की मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन. एक वेळा फक्त एकदा आत्मरूपी दर्शन करा. हे देवालय तुम्हाला माऊलीने बांधून दिलेलं आहे. आता देवालयाचा पाया रचला आणि त्यावरती जनार्दन एकनाथ खांब दिला. भागवत नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. नामदेव महाराज म्हणतात त्यांचा दास हा नाम आहे ज्यांनी या संप्रदायाचा विस्तार केलेला आहे. अहो मग आता मंदिर तर बांधलं, देहरूपी मंदिर बांधून आत ईश्वरूपी परमात्मा तुम्ही पाहत आहात. देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहत आहात. पण या मंदिराचा कळस कोण झालं हो? तर या मंदिराचा कळस तुकोबाराय आहे. विठ्ठल तुका झाला से कळस भजन करा सावकाश. हळूहळू भजन करा, हळूहळू ढाळे ढाळे की तुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. माऊली म्हणतात नका घेऊ एवढं मोठं, जेवढं वजन तुम्हाला सहन होईल तेवढंच वजन घ्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती नका घेऊ भार धर्म तोची सार. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. काकडा कशासाठी आहे? माऊली आपल्याला जागरूक करण्यासाठी संतांनी काकडा निर्माण केला. काकड्यातून असा बोध करतायत उठा जागे वारे
म्हणतात बाबा आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस जीव राहतो ना, एवढी व्यथा असते हो, एवढी व्यथा असते. पूर्ण कीटक आपलं मांस खातात ना माऊली, त्यावेळेला जीव देवाकडे प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवोनी. मी तुला नवस करतो देवा की तुझे पाय आठवत राहील, पण मायेमध्ये पडल्यानंतर जीव भुलतो आणि विसरले तया थोर झाली हनी पचती लखानी 84च्या. अहो एवढंच नाही, आद्य गुरु शंकराचार्य सांगतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे जयन इव संसारे जलदुस्तरे कृपया पारे पाहि मुळा भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढमते गोविंदम भज मूढमते गोविंदम भज मूढमते. माऊली पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेरा चुकवायचा असेल तर जागे व्हा, झोपू नका. काय हो जागे व्हा म्हणताय. आम्ही तर जेव्हापासून सप्ताह चालू झाला तेव्हापासून 4 वाजताच उठतो. बेबीताई म्हणतील, लताताई म्हणतील आम्ही तर 4 वाजताच उठतो, कारण दगडू बाबा उठवायला येतात. मग आम्ही कसं झोपणार? अहो या झोपेतून नाही, तुम्हाला अविद्येच्या झोपेतून माऊली उठवतायत. अविद्येची विश्व स्वप्नांचा हा धंदा योगीत होता प्रबुद्धानाधिजो. तो महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निठावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. अरे तुम्हालाच नाही, आत्मरूपी ईश्वराला सुद्धा संत उठवतात. संत म्हणतात उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सर्वी निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सोडा शेज सुख आता पाहू द्या मुखकमळा. बाबा तुमचं मुखकमळ पाहिलं की कोटी ब्रह्म हत्येचं पाप जातं देवा. आता तुमचा मुखचंद्र आम्हाला दिसू द्या हो. कारण तिकडं आत्मरूपी ईश्वराला जागी करतात, इकडं झोपलेल्या जीवाला जागी करतात. आणि अक्षर गेल्यानंतर सुद्धा अक्षर घोकून ठेवतात. कारण जे ज्ञानोबराच्या सोबत आहे त्यांना तर लाभ झाला, पण जे ज्ञानोबराच्या नंतर जन्माला आले आपल्यासारखे त्यांच्यासाठी अक्षर आहेत, अक्षर. आणि सांगितलं अक्षररूपी ईश्वर तुमच्यासाठी मी ठेवत आहे. हे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. रमेचा कांत म्हणजे लक्ष्मीचा पती एका एका अक्षरात बसलेला आहे. मग काय करा, तुम्ही झोपू नका हो. इथे झोपेचे गाठोडे बांधायचे नाहीये. अरे तुम्हाला या जन्मात वाणी मिळालेली आहे, या जन्मात असा देह मिळालेला आहे की तुम्ही त्या संतांच्या अक्षराची घोकण करू शकता. आणि जर तुम्ही ते अक्षर घोकले तर माझे ज्ञानोबा आहे समाधी संजीवन घेऊन बसलेले आहे. त्या समाधीची एक फेरा जरी मारला, समाधीची मारता एक फेरी, त्यांचा जन्म संता घरी. चला आनंदीला जाऊ.
आमचे पूर्वज उद्धरती ज्ञानोबाराय. ज्या वेळेला आळंदीला आपण जाऊ म्हणतो आपल्या किती पिढ्यांचा उद्धार होतो माऊली. का वेळा नामा उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाहिली. दोन पक्ष कोणते हो? भाजपा आणि काँग्रेस का नाही ना. बाबाच्या समोर बोलतोय बाबा. भाजपा आणि काँग्रेस नाही. दोन पक्ष म्हणजे आईकडल्या 21 पिढ्या आणि वडिलाकडल्या 21 पिढ्यांचा उद्धार एक हरिभक्त करू शकतो. कारण यात्रेला अलंकापुराला जो कोणी कार्तिक मध्य पक्षामध्ये जातो आणि त्रयोदशीला परमात्म्याच्या समाधीचं दर्शन घेतो, ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन घेतो, तो जीव पुन्हा जन्माला येत नाही. त्याला अनुग्रह प्राप्त होतो. अनुग्रह म्हणजे काय हो? अनुग्रह म्हणजे असा काही गुपित मंत्र असतो की ज्याची घोकण केली की त्याला कधीच मरायचं काम नाही. कारण जो मरतो तो कपडा असतो. नरदेह हा कपडा आहे आणि जो मरत नाही तो आत्मरूपी ईश्वर त्याला भेटतो. आणि जे माऊलीचे शब्द आहेत ते शब्द खरे होतात. देवाच्या द्वारामध्ये तो उभा राहतो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. त्याने चारी मुक्ती साधल्या जातात आणि म्हणून त्याला देवाचं दर्शन होतं. एक वेळा फक्त आळंदीला गेलं तर. आज आपल्या वत्सगुल्म नगरीमध्ये आळंदीचं स्वरूप आलेलं आहे माऊली. कारण आळंदीमध्येच सर्वांनी जायचं आणि ज्ञानोबारायचा उत्सव महाराष्ट्रभर कुणी करायचा. कारण माझे संत हे विश्व संत आहेत. हे नुसते महाराष्ट्रात पुरते उरले नाहीये. हे भारताच्या वरचं. कारण त्यांनी प्रार्थनाच कशी केली. या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली. अवघांची संसार सुखाचा करीन ही संकल्पना माझ्या ज्ञानोबारायची आहे. अवघांची महाराष्ट्र, अवघच वाशिम नाही, अवघ विश्व हे माझं घर आहे. हे विश्वाचे माझे घर आहे. मती गयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला चर. आणि अचरात परमात्मा भरून आहे म्हणजे मीच ते तत्व आहे. हे ज्यांनी ओळखलं त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्या ज्ञानोबारायला अभंगामध्ये महाराज नमन करतायत. का हो? तर तुमचा अनुग्रह मला मिळाला. आता बघा एकनाथ महाराज 250 वर्षांनी जन्माला आले ज्ञानोबारायच्या नंतर. आणि ज्ञानोबाराय 250-300 वर्षापूर्वी आधी समाधिस्थ झाले. पण तरी सुद्धा अनुग्रह कसा मिळाला? त्याचं अनुग्रहाचं कारण जसं बाबाजीने स्वप्नी येऊन तुकया अनुग्रह दिला निज प्रीती. जसं बाबाजी चैतन्य आले आणि स्वप्नामध्ये वाट पुसली आणि मग त्यावेळेला मंत्र दिला आणि त्या मंत्राची घोकण करत असताना अनुग्रह दिला. बाबाजी चैतन्याने जसा अनुग्रह तुकोबारायला दिला तसाच अनुग्रह स्वप्नामध्ये एकनाथ महाराजांना ज्ञानोबा माऊलींनी दिला. आणि सांगितलं हे एकनाथा उठ, तुला जे कार्य करायचं आहे ते जगत कल्याणासाठी आहे. कारण भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. तू सुद्धा महाविष्णू, मी सुद्धा महाविष्णू. आणि आपलं कार्य जे अधुरं राहिलेलं आहे ते करायचं आहे. कारण काहीतरी ब्राह्मणांनी आपल्या तर्फे उभ्या करून त्या ज्ञानेश्वरीमध्ये घातलेल्या आहेत. ती ज्ञानेश्वरी मला प्रतिशुद्ध करून पाहिजे. चल ये आळंदीला. आणि आळंदीला आल्यानंतर माझ्या गळ्याला जी अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे ती मुळी बाजूला कर. त्यावेळेला आळंदीला आले. समाधीचा शोध लागत नव्हता. पिपळाखाली बसले आणि ध्यानस्थ झाले. त्यावेळेला हात ठेवला आणि सांगितलं ये या महादेवाच्या जवळ जो नंदी आहे सिद्धेश्वराच्या जवळ तिथे शिवपीठ हे जुनाट आहे. तिथे महादेवाचा नंदी आहे. त्या शिवाच्या नंदीला विचार मी कुठे आहे. तिथे येऊन तुला माझ्याकडे भेट घेता येईल. ज्या वेळेला नंदीच्या कानात म्हटलं मला ज्ञानोबारायची भेट घ्यायची आहे, नंदी सरकला आणि आता भुयाराची वाट मोकळी करून दिली. हो जशी वाट मोकळी केली तसं स्वरूप दिसलं परमात्म्याचं. विठ्ठल विठ्ठल स्वरूप दिसलं. अत्यंत
त्या समाधीतून निघत होत त्यावेळेला विचारलं, माऊली तुम्ही मला बोलवलेलं आहे आणि आता मला भेवाडताय, असं का करताय? त्यावेळेला विचारलं, अरे तुला भेवाडायचं काम नाहीये, हे जे माझं तपाचं तेज आहे हे लखलखीत दिसत आहे. चंद्र सूर्य या तपाच्या तेजाने लखलखीत होत आहेत. कारण योगी जो पावन मनाचा असतो त्या साधूच्या वरती ही पृथ्वी, ही वसुंधरा चालत असते. या पृथ्वीला ठेवण्यासाठी, या आकाशाला वर ठेवण्यासाठी जे खांब आहेत ते 4 खांब आहेत माऊली, 4. तुम्ही म्हणाल आकाशाला कुठं खांब आहेत? आम्हाला दिसत नाहीत. दाखवते तुम्हाला कोणते खांब आहेत. पहिला खांब आहे संत. संतांचा एक खांब आहे, जेणेकरून ही वसुंधरा पृथ्वी आणि आकाश यामध्ये अंतर आहे. नाही तर आकाश जर खाली पडलं तर ब्रह्मगोळ भंगाला जाईल. हे आकाशावर पडू पाहे आणि ब्रह्मगोळ भंगा जाए. मग ब्रह्मगोळ भंगाला जाऊ नये म्हणून एक खांब आहे संतांचा, दुसरा खांब आहे महान पतिव्रतेचा, तिसरा खांब आहे दानाचा आणि चौथा खांब आहे सत्याचा. सत्य सत्याच्या खांबावरती, या 4 खांबावरती आकाश वर आहे, पृथ्वी खाली आहे. आणि मग माझ्या तेजाने हे सूर्य चंद्र चमकतायत. त्यावेळेला सांगितलं, बाबा तुला जे बोलवलेलं आहे त्या आजान वृक्षाची मुळी काढण्यासाठी नाही, तर जे कोणी भिंत चालवू शकतो, जो रेडा बोलवू शकतो, ते एक मुळी काढू शकणार नाही का? पण तुला अनुग्रह देण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. अनुग्रह ज्या वेळेला तुला हा अनुग्रह मिळेल त्यावेळेला तुला जगाकडे पाहण्याची दृष्टी काही वेगळी होईल रे एकनाथा. त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतायत, माऊली द्या मला काय अनुग्रह देताय? कारण मी जनार्दनाचा एक आहे, मी माझ्या स्वामीचा भक्त आहे, मी माझ्या गुरुचा भक्त आहे. त्यावेळेला सद्गुरूने अनुग्रह दिला, ज्ञानोबरायने कानामध्ये अनुग्रह दिला आणि सांगितलं, तुला अनुग्रह देतो, आता तू या अनुग्रहाचं अनुष्ठान कर आणि जगाकडे बघ. ज्या वेळेला शूलिभंजन नावाच्या पर्वतावरती अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून ज्या वेळेला जगाकडे पाहिलं त्यावेळेला नाथ बाबा म्हणतात की आता हे अवघं त्रैलोक्य मला आनंदाचं दिसत आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा. आता माझं चित्त त्या जगन्नाथाच्या चरणी लागलेलं आहे म्हणून मला अवघं त्रैलोक्य आनंदाचं दिसत आहे. आता आनंदाला उदान आलेलं आहे आणि आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचं. कारण जो आनंदाचा डोह भरलेला आहे, जसा समुद्र पाण्याने भरलेला आहे, त्यावरती लाटा कशाच्या येतील हो? पाण्याच्या लाटा. हवा आली की लाटा पाण्याच्याच येतील. तसं डोह आनंदाचा भरेला आहे आणि त्यावरती लाटा सुद्धा आनंदाच्याच येत आहे. म्हणून हे विश्व आनंदाचं दिसत आहे. मग असं म्हणत असताना असं पहिल्यांदा विश्वाकडे पाहिलं आणि आता ज्ञानोबरायला प्रथम नमन केलं त्या अभंगाच्या प्रथम चरणात.
तेव्हापासून माझं विश्वास बदलून गेलेलं आहे. मला सर्व अवघड त्रैलोक्य आनंदाचं दिसत आहे. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ मला आनंदाचंच दिसत आहे. मला काहीच कोणी द्वेषी, माझा वैरी मला कोणीच दिसत नाहीये. त्यावेळेला माऊलीकडे प्रश्न केला नाथबाबांनी, माऊली, जेव्हा तुम्हाला जाऊन आता 300 वर्षे होत आहेत, तर एवढा तुमचा अनुग्रह फायद्याचा आहे. जर तुम्ही या पृथ्वीवरती चालते बोलते असाल, त्यावेळेला तुमचा फायदा कोणाकोणाला झाला हो? त्यावेळेला सांगितलं, माझा जो संतांच्या संगतीत एक क्षण राहील, त्याला एवढा काही फायदा आहे, एवढा काही फायदा आहे की त्याच्या महत् पापाची शांती होईल. खरं अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा. पाप महापाप मोठ्यातलं मोठं पाप असू द्या, पापाचे कळपच्या कळप पुढं पळतील असा संतांचा फायदा आहे. संतांचा फायदा भोजलिंग काकाला झाला, संतांचा फायदा कामदेव महाराजांना झाला, संतांचा फायदा सावतोबांना झाला. अहो सावतोबा कधीच कुठं गेले नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. पण प्रत्येकात विश्व पाहण्याची दृष्टी, ईश्वर पाहण्याची दृष्टी ज्यांनी दिली ते म्हणजे ज्ञानोबाराय आहे. कारण सावतोबाच्या भेटीला ज्ञानोबाराय घरी गेले आणि सांगितलं, या रे लहान थोर, या ती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनासी. इथे सर्वांना अधिकार दिलेला आहे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. ज्ञानोबाराय राजा आहेत, राजा. आणि राजाची बातमी ज्या वेळेला सर्वांना सांगायची असते तर काय दिलं जातं? दौंडी दिली जाते. चोखोबारायांनी दौंडी दिली, या जे कोणी असतील ते या, कारण माझ्या ज्ञानोबारायच्या जीवीची आवडी आहे. पंढरपुराला गुढी नेऊया, टाळी वाजवूया, गुढी उभारूया आणि जाऊया पंढरीला. पंढरीला गेल्यानंतर काय होईल? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, राखीव मोक्ष त्यांच्यासाठी ठेवला जाणार आहे. ही कला ज्ञानोबारायांनी सांगितली आणि ज्ञानोबाराय गेले आणि करून दाखवलं. मौली एक वडील जय जय करती, तया नाम धर्म ठेविती. ये रतेच अनुष्ठिती सामान्य सकळ. बाकीचे तेच करत असतात जे वडील करतात. मग यथा राजा तथा प्रजा, जसा राजा वागतो तशी प्रजा वागत असते. ज्ञानोबारायांनी स्वतः वारी केली आणि स्वतः वारीची परंपरा लावून दिली. जे कोणी घरी माझा देव घरीच आहे असं म्हणत होते त्यांना हाताला धरून वारीला नेले. जे सावतोबा कोणाचमुळं कधीच वारीला गेले नाही त्यांचा विश्वास असा पक्का करून दिला, त्यांना असा अनुग्रह दिला, त्यांना अशी भक्तीची कला सांगितली. तुला घटाघटामध्ये राम दिसेल, घटाघटामध्ये परमात्म्याचं दर्शन होईल, पण स्थान महात्म्य काही आगळं वेगळं आहे. चल वारीला. आणि वारीला नेलं, हात धरला सावतोबाचा आणि नेलं वारीला नेलं आणि नेत असताना अनुग्रह दिला. अनुग्रह असा दिला की तुला कशातच आसक्ती उरणार नाही. कारण तद्विद्धी परिपाकेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. ज्ञानी तत्वाचं दर्शन त्याच वेळेला करून देतात की मुमुक्षु दशेवरचा जीव या संतांना प्रश्नरूपी सेवा करतो. मग
संतांना प्रश्न पडले पाहिजे, म्हणून हे माझ्या सोबत राहिले पाहिजे. आणि यांना प्रश्न पडले की आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांना काही काळ वेळ लागत नाही, आपल्यासारखं त्यांना करतात. अहो सावतोबालाच का हो, अहो सर्वांना नेलं, चोखोबारायला नेलं, संताबाईला नेलं. या ठिकाणी सर्व राका बंका वंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी सर्वांना घेऊन गेले. कारण ब्राह्मणा शुद्ध शूद्र अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही सगळ्यांना अधिकार दिला. जे ज्ञान नवनाथापासून एक गुरु एक शिष्य परंपरा चालत आली ते ज्ञान उघड केलं आणि सर्वांना याचा अनुग्रह मिळाला. आणि सर्वांना सांगितलं आता तुम्ही मरून मरणार नाही. का हो, तर तुम्ही ज्या ब्रह्माला जाणलं ते ब्रह्म तुम्ही आहात. आणि जे शरीर तुम्ही मी म्हणत होते तो एक कपडा आहे, तो कालाने त्याचा नाश होणार आहे. हा कपडा 100 वर्षाची याची मुदत आहे. हा कपडा फाटणारच आहे. तुम्ही कितीही ठेवा, हा या ठिकाणी बाल तरुण आणि वृद्ध अवस्था येईल आणि हा चालला जाईल. याला परता नाश आहे, याला कालतः नाश आहे, याला नाश ठरलेलाच आहे. मग यामध्ये आसक्ती सोडा आणि तुम्ही ब्रह्म आहात हे ओळखा आणि घ्या अनुग्रह. अनुग्रह दिला आणि त्या ठिकाणी चंद्रभागेवरती गेले आणि अनुग्रह दिल्यानंतर स्नान केलं आणि आता सावतोबाला सांगितलं, सावत्या अरे तुझी वेळ झालेली आहे हा देह टाकण्याची. हा जो देह आहे हा देह तुला सोडायचा आहे, कारण यामध्ये तुझी जर आसक्ती उरली असेल तर तुला मी जिवंत ठेवेल. सांग तुला जगायचं आहे का. सावतोबाने सांगितलं हा देह म्हणजे कपडा आहे, आता माझी यात काही आसक्ती उरली नाही, आता मला तुमच्या चरणाजवळ जागा हवी आहे. अरे नाही बाबा, इह परलोकी धन्य मनवीन लोका भाग्य आम्ही तुका देखीला. जसं तुकोबराय करणार आहेत तसंच ज्या ज्या गावात संतांचा अवतार झाला ते गाव धन्य झालं पाहिजे. त्या गावाला धन्य कर. तिथे जाऊन तुला समाधी घ्यायची आहे. मी तुला समाधी घेण्यासाठी मंत्र देतो. तिथे गेले आणि तो अनुग्रह तिथे जाऊन अनुष्ठान केलं. एवढा ज्वर भरला होता पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलं घरी गेल्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करायचं आणि आरणभिंडी या गावाला जायचं आणि त्या ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात मांडी घालून बसायचं, पद्मासन घालायचं आणि आता समाधीस्थ व्हायचंय. गेले सावतोबा आणि घरी जाऊन आपल्या पत्नीला सांगितलं, जो ज्ञानोबार आहे, जो वैष्णव मोठा आहे, त्यांनी मला मंत्र दिलेला आहे, विठ्ठल मला मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचं मी अनुष्ठान करणार आहे. आणि जर करत असताना माझा हा देह पडला तरी मी अमर आहे. ही विद्या मला ज्ञानोबारायांनी दिली. आता मला कोणी बाधा करू नये. जर तुम्हाला माझ्यासाठी काही वाटत असेल तर फक्त विठ्ठल नामाचं भजन करायचं. त्यावेळेला पत्नी रडायला लागली, म्हणली सावतोबा हो तुम्ही काय बोलताय, देह पडणार आहे, तुमचा देह जर पडला तर आम्हाला कोण आहे. त्यावेळेला सांगितलं माझ्यापासून झालेली एक मुलगी आहे, त्या मुलीपासून माझा वंश चालणार आहे आणि तो वंश ही मुलगी चालवणार आहे. म्हणून कोणी रडायचं नाही, कारण संतांचे ते आप्त नव्हती संत. संतांचे आप्त काही संत होऊ शकत नाही, म्हणून इथे रडायचं नाही. माझ्या समोर बसायचं असेल तर विठ्ठल नामाचा जय घोष करायचा. आणि असं त्या ठिकाणी अनुग्रह दिला आणि अनुग्रह देऊन सर्वांना भजन करायला लावलं. आणि त्या ठिकाणी धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावचा तो. कारण धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. कोणाचा अनुग्रह आहे? अनुग्रह माऊलीचा आहे. आणि तेव्हा आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन. कारण ही भक्ती अशी आहे, या भक्तीमध्ये देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. परमात्म्याची भक्ती जर पराकाष्ठेला गेली तर आपण सुद्धा
त्या भक्तीच्या चरमसीमेपर्यंत जाऊ शकतो, पण आपली हिंमत कमी पडते. याची हिंमत फक्त माऊलीने, त्याची हिंमत फक्त सावतोबाने आणि मारुतीने केली. छाती पाडून राम दाखविला, तसं आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन सर्वांना करून दिलं आणि त्या ठिकाणी आरणमेंढी नावाच्या गावाला समाधीस्थ झाले. आता सुद्धा समाधी अशी आहे, ज्या ज्ञानोबरायला, ज्याला ज्ञानोबरायचा अनुग्रह मिळाला, त्याची समाधी संजीवन झाली. माऊली संजीवन. त्या समाधीला एक फेरी मारली तर ते ज्ञानोबरायचं दर्शन घेतल्याचं पुण्य ती समाधी आपल्याला देत आहे. विठ्ठल विठ्ठल. तर त्या ठिकाणी समाधीस्थ केलं. एवढंच नाही, भोजलिंग काकाला समाधी दिली मंदिरामध्ये. मरून मेले नाही, देह पडून पडले नाही. आत्मा हा ज्योत अमर आहे. ज्योतीला ज्योत मिळवत आहे. ज्योतीला मिळाली ज्योत, त्याचा झाला प्रकाश. ज्योतीला मिळाली ज्योत, त्याचा झाला प्रकाश. आणि या ज्ञानोबरायसारख्या संतांच्या ज्ञानापुढे ठेंगणे पडले आकाश, ठेंगणे पडले आकाश. ते आकाश तत्व या पंचमहाभूतात येतं. या आकाशाच्या वर तुला झेप घ्यायची आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बाबा, हा पिंजरा सोन्याचा जरी असेल तर पिंजरा आहे. तुझं भवती वैभव माया, रसाळ मिळती खाया. बाबा, तुला कितीही रसाळ फळं मिळत असतील तरी सोड हा आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सोड बाबा पिंजरा. अरे तू मुक्त आकाशात फिरण्यासाठी विहार कर, कारण तू विश्वात भरून उरलेला आहे. तू आत्मरूपी राम आहे. तो राम, हा राम एक आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा अनुग्रह दिला आणि कृत्य केलं. असे कित्येक संत आहेत ज्यांचं नाव आपण एका कीर्तनात घेऊ शकत नाही, पण अनुग्रहाने कृत्य झाले. असे नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चराचरी पावन कसं हो, तर आमची अवकात आहे का तुमच्या पुढे उभं राहायची आणि तुम्ही आमची पाद्य पूजा करावी, आमच्यावरती फुलं टाकावे, असं का बरं? तर फक्त ज्ञानोबरायचा अनुग्रह ज्या जीवाला प्राप्त होतो किंवा ज्ञानोबरायचा आहे असा कोणता जीव सांगतो तू इथे पावन आहे, पावन का हो? राका बंका वंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. एवढंच नाही हो,
कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नाही दान विष्णुदास. विष्णुदास कोण कोण केले? कारण ही ज्ञानोबराय अशी माऊली आहे की याती कुळाचा विचार पाहत नाही. प्रत्येक जीव ज्यामध्ये ब्रह्म आहे ते ब्रह्म ओळखून अनुग्रह केला. ज्ञानोबरायांनी याती कुळाचा विचार कधी केला नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. माऊली तुम्ही जे आमचा एवढा आदर करता, आमची एवढी अवकात नाहीये, पण आम्ही तुम्हाला सांगत असतो आम्ही ज्ञानोबरायचे दूत आहोत. राजाच्या कुत्र्याला मान असतो. राजाच्या कुत्र्याला जसा भटजीच्या घोड्याला मान असतो. भटजी बुवा आले, त्यांचा घोडा जर असला ना, त्या घोड्याचं सुद्धा लोक दर्शन घेतात. का हो? तर भटजी बुवा आदरणीय आहेत. अहो त्या भटजी बुवापेक्षा माझे ज्ञानोबराय एवढे आदरणीय आहेत की त्यांचा कुत्रा जरी गेला तरी सुद्धा त्याची पूजा व्हावी. घोड्याची पूजा ज्ञानोबरायच्या घोड्याची. ज्ञानोबरायांनी ज्या भिंतीला हात लावला त्या भिंतीची पूजा. माऊली काय कलाकुसर असेल हो. त्यावेळेला नाथबाबांनी प्रश्न केला. नाथबाबा म्हणतायत माऊली ही कलाकुसरी आमच्याकडे नाही हो. आम्ही अति भावाने फक्त तुमची स्तुती करू शकतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो. आम्हाला तुमचा अनुग्रह मिळाला, आम्ही चराचरामध्ये पावन झालो. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी सांगितलं नाथा माझा अनुग्रह घेऊन एकट्याने पावन होऊन जमणार नाही. हे जे प्रसाद मी तुला दिलेला आहे तो प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. कारण माझं हे विश्वभर आहे. माझ्या सर्व लेकरांसाठी मी अनुग्रहाचा प्रसाद तुम्हाला देतोय. आणि जो जो अनुग्रह तुम्हाला मिळाला तो अनुग्रह तुम्ही वाटत फिरायचा आहे. कारण हा अनुग्रह म्हणजे परीस बनवून येणार आहे. परीस जसं परीस लोखंडाला लागलं तर काय बनते? सोनं बनते. पण ज्ञानोबराय म्हणतात सोनं बनवून जमणार नाही. लोखंडाला नाही, खापराला जरी लागला तरी परिसच बनवला पाहिजे. कारण या संतांचे हे देणे, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा गाद देणे, चिंतामणी ठेंगणा. संतांचं देणं तिथं कशाचं उन्हाय. माऊली सांगितलं जीव जीवाचं हित करू शकत नाही. जीव जीवाचं हित करू शकत नाही. संत जीवाचं हित करतात. संत एका बहिणीनं ठरवलं भावाचं हित करायचं. भावाचं आता ते हित करून करून काय करणार आहे? आमची कड्ड्यावाली भाजी समजा, कड्ड्याच्या भाजीची बाई आमची रुक्माबाई ठरवलं की भावाचं हित करायचं. पण भावाचं हित करत असताना काय हित केलं होती ना? भाऊबीजीला काय झालं, वाशिमला सेल लागलं दुकानात. त्यांच्या मालकाने जाऊन शर्ट आणलं आणि शर्ट आणलं 3000चं. शर्ट 3000चं आणलं आणि घरी येत असताना त्यांना माहित होतं मालकीन बाई रागावणार. म्हणून मित्राला सांगितलं बघ मी 3000चं शर्ट आणलं, पण तुझ्या वहिनीला तुझ्या मुखातून सांगितलं तर पटेल. तू सांग की 300 रुपयाचं शर्ट आणलं असं सांगायचं. पण त्यांनी मित्र सोबत आणला आणि 300 रुपयाचं शर्ट सांगितलं. बाई हातात घेत होती. काय शर्ट मलमल आहे, कितीच आहे? म्हणलं 300चं. तुमचं नाही मला पटत. माझं नसेल पटत यांना विचार, हे माझ्या सोबत आहे. सांग रे. मित्र होता सोबत. मित्रांनी सांगितलं खरंच वहिनी 300चं शर्ट आहे. वहिनी तिंदा पाहत होती. शर्ट अतिशय भारीतलं दिसत आहे. असं शर्ट जर माझ्या भावाला असलं तर. तिने काय केलं, आपल्या पर्स मधले 300 रुपये काढले आणि आपल्या मालकाच्या हाती दिले. हे घ्या 300 रुपये आणि हे शर्ट माझ्या भावाला द्या. का हो? तर भाऊबीजला शर्ट चांगलं दिसेल. बहिणीने हित केलं, पण कितपट केलं? 3000पर्यंत करून करून काय हित करणार आहे? जीव जीवाचं हित करू शकत नाही. राणी दुःखिया दुःखी भेटले. रानामध्ये दुःखातले दुःख एकमेकाला दुःखी लोक भेटले. ते याचं घरानं सांगेल, ते त्याचं घरानं सांगेल. पण या ठिकाणी संत ज्या वेळेला भेटतात
या वेळेला कला कुसर आपल्या अंगात येते. बाबा म्हणतायत माझ्याकडे कला कुसर नाही, पण बाबा तुम्हाला सांगतो ती कला कुसर तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही शांती धरा. तुम्ही जर शांती धरली तर तुम्हाला विश्व पट दिसेल, ब्रह्म दोरा दिसेल, आणि सर्व हे उघड ब्रह्म आलेलं दिसेल. कारण एकची तंतू नाना पटू चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसेल उघडे. माझ्या मुक्ताबाईने मला सांगितलं या जगामध्ये सर्व ब्रह्म उघड आहे, प्रत्येक घटाघटामध्ये राम आहे. मग ते राम तुला पाहायचं आहे नाथा. नाथबाबाला सांगितलं. नाथबाबा म्हणतायत तुम्हाला ते मुक्ताईच्या कृपेने कळालं, निवृत्ती दादाच्या कृपेने कळालं, तेच मला कधी कळेल. तू ज्या वेळेला इतुके सारुनी शांती धरा ताटी उघडा. हा अनुग्रह मला मुक्ताबाईने दिला, हा अनुग्रह तिला निवृत्ती दादांनी दिला, आणि तोच अनुग्रह मी तुला देत आहे. मग त्यावेळेला काय झालं, नाथ बाबा गंगा स्नान करायला गेले आणि एक यौवन अंगावरती थुंकत होता. पान खाऊन तो भाड्याचा होता, भाड्या तो भाड्या होता आणि तो थुंकत होता. पण एवढी शांती धरली, यौवन अंगावरी थुंकला. प्रसाद दे प्रसाद देऊनी मुक्त केला. अशी शांती नाथबाबामध्ये आली ती ज्ञानोबराच्या अनुग्रहामुळे. तरी नाथबाबा म्हणतात मला ती कला कुसर काहीच येत नाही हो. मी फक्त ज्ञानोबरावरती भाव ठेवला, मी दत्तगुरूवरती भाव ठेवला आणि या शांकरी विद्येची दीक्षा घेतली, हे अनुग्रह घेतला आणि तेव्हापासून माझं असं होत आहे. मला काही कळत नाही. स्वतःच्या अंगावर थुंकलं तर कोणी सहन करेल, पण आपल्या पत्नीची छेड काढली कोणी सहन करेल का? नाही. अहो एक दुष्ट असा आला की गिरिजाबाईच्या पाठीवरती बसला आणि गिरिजाबाईच्या पोटाला कवटाळून धरलं. त्यावेळेला नाथबाबांनी सांगितलं गिरिजे अगं पाहुणा पडेल. त्यावेळेला सांगितलं हो मला हरिपंडिताला सांभाळायची सवय आहे, काही चिंता करू नका, जसं माझं बाळ तसा पाहुणा. एवढी शांती अंगामध्ये आली तरी सुद्धा नाथबाबा म्हणतात मला तुमच्यासारखी कला कुसर येत नाही माऊली. मी तुमच्यावरती अतिभावाने शब्द बोलत आहे, कारण याला संत म्हणतात. संत कधीच म्हणत नाही की मी संत आहे. संत दुसऱ्याकडे बोट करतात, ते संत आहेत, मी संत नाही. कारण संत जोपर्यंत अंतापर्यंत जात नाही तोपर्यंत संत संत ठरू शकत नाही. कारण कधीही बुद्धी साथ सोडेल आणि कधी आपल्याला वासनेच्या आहारी जावं लागेल सांगता येणार नाही. बघा तुकोबाराय म्हणतात अनिक नोहे माझ्या मना हो का पंडित. शहाणा किती शहाण्यातला शहाणा पंडित असू द्या. पंडित म्हणजे कोणता? रावण नावाचा पंडित होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि महादेवाचा निस्सीम भक्त. कैलास पर्वत एका अंगठ्यावरती धरण्याची ताकद ज्या पंडितामध्ये आहे तो सुद्धा माझ्या मनाला येत नाही. कारण ही कला कुसर त्याला माहीत नाही. ही संतांची जी कला आहे की जो कोणी आपल्या अंगावरती शस्त्र घेऊन आला त्याला माफी देणे. कारण नमल्यानंतर जो कोणी नमून वाकून नमन करतो त्याला कितीही खातो करत आलेला वाहक सुद्धा त्याला क्षमा करतो. कारण
क्षमाशास्त्र दया नराची हाती दुष्टतया प्रति काय करी. म्हणून काय करायचंय, वाकायचंय. वाकलं तो वाचला समजा. जसं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती नम्र झाला भूताळा तेने कोंडिले अनंता. अनंताला कोंडण्याची शक्ती आहे का हो नम्रतेत. संतापुढे नम्रपणे वागायचं असतं. कारण संतांपाशी बहु असावी मर्यादा. संतांपाशी गेल्यानंतर झुकून वागायचं असतं. अरे मानवा तुला किती सांगावं, गुरुचरणावर झुकून वागावं. तिथे झुकायचं असतं. का हो तर त्यांच्यापाशी बहु मर्यादा असते. तिथे जाऊन मर्यादेने राहायचं. आणि जर तुम्ही मर्यादेने राहिले तर ती कलाकुसर तुम्हाला सहज येईल. सहज. कारण पहिला दिवा जर लावेला आहे आणि त्याला दुसरा दिवा लावला तर आदला कोणता आणि पहिला कोणता सांगता येणार नाही. तसं त्यांच्या दिव्याला आपला दिवा लावून घेण्यासाठी, ही कलाकुसर आपल्या अंगात येण्यासाठी तिथे झुकून वागायचं आणि त्यांच्या पुढे नम्रता दाखवायची. नाथबाबा म्हणतात मला काही यातलं कळत नाही बा. नाथबाबा असं सांगतायत माऊली तुमच्यासारखे संत या जगात नाहीये. तुम्ही कृपाळू उदार आहात माऊली. तुम्ही ही विश्व माऊली आहात. मला तुमच्यासारखे कलाकुसर कळत नाही असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. अभंगाच्या 3 चरणाचा धावता भावार्थ आपण पाहिलेला आहे. तरी आता सर्वांनी
संप्रदायाच्या नियमानुसार एकदा हात वर करून विठोबा रखमाई भजन करूया. कारण पहिले कवणे वैकुंठा जावे, जी वैकुंठाची केले आगवे. ऐका नाम घोष बरवे करती माझा, कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मग त्या परमात्म्याचं नाव, अतिशय सुंदर नाव घेऊया आणि त्याचं भजन करूया. एकदा हात वर करून विठोबा रखमाई भजन. एखादेनी वैकुंठा जावे, जिही वैकुंठाची केले आगवे. ऐसा नाम घोष बरवे करती माझा, कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवंत म्हणतायत माझं कीर्तन करतील यात काय नवल आहे. पण माझ्या प्राणाहून प्रिय जे संत आहेत, त्या संतांच्या नामाचा उच्चार करून जो कोणी कीर्तन रंगामध्ये रंगून जाईल तो ब्रह्मरूप होईल. म्हणून या कीर्तनामध्ये नाचल्यानंतर ब्रह्मभूत काया होत असते. म्हणून म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात,
ब्रह्मभूत काया होते माऊली. या ब्रह्मभूत काया होण्याचं कारण म्हणजे परमात्मा इथे उभा असतो. म्हणून इथे फालतू गोष्टी चालत नाही. सासा सुनाचा विषय चालत नाही, मेवना मेवणीचा विषय, पती पत्नी. एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी तुम्ही दृष्टांत देऊ शकता, कारण संसारिक लोकांना बोलत असताना एखादा संसारातला दृष्टांत देणे जरुरी आहे, म्हणून देऊ शकता. पण तुम्ही जर पूर्ण कीर्तन दिल्लगी कराल तर जमणार नाही. बरी नव्हे थट्टा, भल्या भल्याशी लावला बट्टा, अशी थट्टा, ही थट्टा चालत नाही. कारण हे ब्रह्मभूत होण्याचं ठिकाण आहे. इथं सगुण चरित्राचं वर्णन करायचं आणि निर्गुण तत्वापर्यंत जीवाला पोचवायचं. कारण या ठिकाणी सगुण मूर्ती उभं करणं हे वक्त्याचं प्रथम कर्तव्य आहे. तुमच्या समोर सगुण चरित्र सांगून सगुण परमात्म्याची मूर्ती उभी करायची. निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा जडे, किंवा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांनी ही मर्यादा लावून दिलेली आहे. त्या मर्यादेत कीर्तन व्हायला हवं. कीर्तन काय मजाक नाहीये माऊली. कारण या कीर्तनाच्या जाग्यावरती देव उभा असतो. देव कारण जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, परमात्मा उभा असतो. म्हणून या ठिकाणी घुळघुळा टाळ वाजताय. घुळघुळा वाजती टाळ, घुळघुळा वाजती टाळ, घनघना नाद रसाळ, घनघना नाद रसाळ. उदो झाला पहाती वेळ, उदो झाला पहाती वेळ, उठा वाचे वदा गोपाळ. ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल. या ठिकाणी परमात्म्याचं नाम घ्यायचं, त्याच्या सगुण रूपाचं भजन करायचं आणि त्याचा दास व्हायचं. कारण संतांना नम्र झालेले आहेत. नाथबाबा म्हणतात मला कला कुसर तर काहीच येत नाही, पण हा एका जनार्दनाचा एका तुम्हाला नमन करत आहे. नाथबाबा म्हणतात माऊली जसा त्या वेड्याचा उद्धार केला तसा वेड्याचा उद्धार करावं. अहो तुम्ही वेडे नाही, आता तुम्ही या ठिकाणी अत्यंत पवित्र झालेले आहात. तुम्ही ज्या वस्तूला हात लावाल ती वस्तू ब्रह्मवेद बोलेल. ही वस्तू कारण येडा जो गावबा आहे त्या येड्या गावबाने रामायण लिहिलं. पूर्णाची पोळी खाणारा गावबा. काय रामायण आहे? नाथबाबाचं रामायण आणि गावबाचं रामायण ओळखायला तयार नाही. कारण आपण सारी खे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. या संतांचा महिमा इथं किती जरी वर्णन केला तर एका मुखाने वर्णन होणार नाही माऊली. जो शेष आहे त्याच्या जीवा चिरल्या आणि अनंत जीवा झाल्या, पण तरी सुद्धा वर्णन करू शकला नाही. तोही अंथरुणा तळवती दरे, ये रो नेती नेती म्हणून म्हणे. जर श्रुती नेती नेती म्हणतायत आणि अंथरुणा तळवटी शीर्ष गळत आहे, त्या संतांचा महिमा काय मी पामर वर्णन करणार आहे. पण त्या ज्ञानोपरायची लाडकी लेख म्हणून मी मिरवत असते आणि मी नेहमी म्हणत असते. जसे तुकोबारा एका अभंगातून म्हणतात तशी मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी लाडकी लेख आहे. लाडकी लेक मी जणकाती पाठवलेली आहे या सोहळ्यामध्ये माऊली. आणि तुम्हाला आळंदीचा महिमा सांगण्यासाठी मी समर्थ नाहीये, ज्ञानोबरायचा महिमा सांगण्यासाठी मी समर्थ नाहीये, पण काहीतरी बोबडे बोल मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पण या ठिकाणी नाथबाबाचं मनोगत सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. नाथबाबा म्हणतायत की मी काहीच कलाकुसर जाणत नाही माऊली, तुमचा जनार्दनाचा आणि तुमचा दास आहे. हा एकनाथ महाराज नाव होतं, ते नाव कमी केलं आणि जनार्दन त्याला नाव लावलं. एकाचा जनार्दनाचा एका असं नाव दिलं आणि आता माऊलीला म्हणतायत की हा एका जनार्दन हा तुमचा दास आहे, मला काही माहित नाही, तुम्ही माझा कसा अंगीकार करायचा आहे तो अंगीकार करा, असं महाराज अभंगाच्या चतुर्थाच्या
दोन मिनिटं माऊली वेळ संपलेली आहे, पण एका जनार्दनी तुमचा मी दास त्याची आस पुरवावी. नाथ बाबा म्हणतात माझी एवढीच आशा आहे की जो अनुग्रह मला तुमच्यापासून प्राप्त झालेला आहे तो माझा कधी विसर पडता कामा नाही. कारण नाथ बाबांनी असं का म्हटलं तर त्यावेळेला माऊली त्यांना सांगतायत बाबा जे दूध एकदा साय बनतं, साय बनून ताक बनतं, ताक बनून तूप बनतं आणि ते तूप कधी परत दूध बनू शकत
नाही, जसं गंगा समुद्राला मिळत असताना फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, तशी तू एक निर्मल गंगा बनणार आहे. आणि जात असताना सर्वांचं पाप ताप फेडत असताना तू स्वतंत्र मालक होणार आहे. तू का तर संताजवळ मर्यादेने वागलेला आहे. तर मग महाराज, हीच माझी आशा आहे, एवढीच माझी आशा पूर्ण व्हावी. आणि नाथ बाबाला तथास्तु म्हटलं. आता संतांनी जे सांगितलं ते जर जीवाने नाही ऐकलं तर मग नाथ बाबा म्हणतात दुसरा येईल आणि पिंगळा महाद्वारामध्ये फिरून सांगेल की हे जरी न ऐकालं तरी दुसरा येईल. आणि मग सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी बा आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारामध्ये फिरून सांगणार आहे की संतांचं ऐका आणि नसाल ऐकत तर काळ तुमचं गाठोडं बांधून नेईल. म्हणून संतांपाशी बहु असावी मर्यादा. अशी जशी संतांनी आपल्याला चालीरीती लावून दिल्या तसं झुकून इथे वागायचं आहे. असं या अभंगातून आपण शिकायचं आहे. आपण समाधी सोहळा पाहणारच आहोत, पण समाधी सोहळ्याच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला त्रयोदशीला समाधी सोहळ्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात होईल आणि पुष्पवृष्टी 12ला होईल. ते कार्य नेहमी माझ्याकडे असतं, पण यावर्षी मला समाधी सोहळ्याला आळंदीला जायचं आहे. ज्याला ज्याला यायचं आहे ते चला आळंदीला, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. तुमच्या समोर माझी बोलण्याची काही अवकात नाहीये माऊली, पण तरी सुद्धा तुमच्या पुढे बोलते आणि तुम्ही माझं ऐकून घेता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण मी जे बोलत आहे ते मी माझं काहीच बोलत नाहीये. मी माऊलीच्या ज्ञानेश्वरीतूनच तुम्हाला प्रमाण देत आहे. आणि मी संतांचा दास आहे हे मी तुम्हाला किती वेळा सांगत आहे. तेच मी वागत आहे. जे का बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मग त्या ठिकाणी संतांच्या मर्यादेत राहून प्रत्येकाने कीर्तन करावं. कीर्तनाचा धिंगाणा कोणी करू नये अशी व्यासपीठातर्फे विनंती करते. आणि करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. आज आपला जो प्रसंग आलेला आहे तो निरगुडे, डॉक्टर निरगुडे, मदन निरगुडे यांच्यामुळे, आमच्या वहिनी साहेब मीनाक्षी निरगुडे यांच्यामुळे हा प्रसंग आलेला आहे. आणि रामेश्वर दादा, दुर्गाबाई यांच्या माध्यमातून मी आपल्याला लाभलेली आहे. दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह जो बाबाचा वसा आहे माझे रामेश्वर दादा चालवत आहेत, त्यांना अत्यंत धन्यवाद. आणि असा भक्ती सुखाचा आनंद आपण घेत राहूया. आणि नाही आळंदीला जाता आलं तर या ठिकाणी सुद्धा माझे माऊली विराजमान आहेत, तुकोबाराय विराजमान आहे. पुष्पवृष्टी या ठिकाणी करूया आणि प्रसाद घेऊन मुक्त होऊया. देखे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. त्याप्रमाणे इथे आपण ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा 17 तारखेला पूर्ण करणार आहोत. असे कित्येक जन्म झाले, कित्येक युग झाले, माझ्या माऊलीची युगायुगी समाधी होत आहे. ही 108वी समाधी आहे माऊलीची. युगायुगी अलंकापुरीमध्ये समाधी आहे. अलंकापुरीचे नाव बदलतायत, पण युग बदलतायत, पण ज्ञानराज कधी बदलत नाही. ज्ञानदेव तो तर ज्ञानाचीच मूर्ती. जो कोणी त्याला अनन्य शरण जाईल तो ज्ञानाचा भागीदार होईल. उदाहरण माझं घ्या. 4था वर्ग शिकलेली एक अडाणी स्त्री तुमच्या समोर आज मिठू मिठू बोलत आहे. प्रताप माऊलीचा हरण आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, सावंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मी माझ्या बळाने काहीच बोलत नाही माऊली, साधू संतांच्या आशीर्वादाने बोलत आहे. पटलं तर घ्या आणि नाही पटलं तर माझ्यासोबत बांधून द्या, मी तिकडे नेऊन सोडून देईल. तसं आता कुठंतरी एका ठिकाणी थांबावं लागेल, म्हणून आता थांबूया आणि आता सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि याच ठिकाणी सेवेला थांबूया. जय विठ्ठल जय अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये
मध्ये 5व्या दिवसाचं वामपुष्प हरिभक्त परायण ज्ञानेश्वर विदाई काळबांडे यांनी या ठिकाणी सेवा उपकृत केली. जो एकनाथ महाराजाला साक्षात्कार झाला तो त्यांनी त्याच्या जीवनातला आपल्यापर्यंत